नमस्कार मुलांनो, कशा आहात तुम्ही? आपण मागील लेक्चरमध्ये इयत्ता 6वी मधला प्रॉफिट आणि लॉस 13वा टॉपिक घेतला होता. त्याच्यामधला पहिला क्वेश्चन प्रॅक्टिस सेट 31 मधला पहिला, दुसरा आणि तिसरा क्वेश्चन घेतलेला होता. तर आपण आज चौथा क्वेश्चन बघूया, म्हणजे फोर्थ क्वेश्चन्स बघूया. द जिजामाता वुमेन्स सेव्हिंग बाउट रॉ मटेरियल्स वर्थ 15,000 फॉर मेकिंग चकलीस. They sold the chaklis for 22,050 rupees. How much profit did the WSG म्हणजेच जिजामाता वुमन्स सेव्हिंग मेक. आता जिजामाता वुमन्स सेव्हिंग ग्रुप जो आहे त्यांनी मटेरियल वगैरे वापरून 15,000 रुपयाची म्हणजे कॉस्ट प्राइस असणार आहे ती, आणि ते विकलेले आहे म्हणजे सोल्ड केलेली आहे 22,050 रुपयाला. तर कॉस्ट प्राइस आता इथं बघा 15,000 आहे आणि सेलिंग प्राइस 22,050 आहे. द कॉस्ट प्राइस ऑफ रॉ मटेरियल. आता आपण पहिला इन्फॉर्मेशन पाहू. द कॉस्ट प्राइस ऑफ रॉ मटेरियल्स फॉर मेकिंग is 50,000 rupees. तर कॉस्ट प्राइस किती आहे? 15,000 rupees. द सेलिंग प्राइस ऑफ चकलीस is 20,050 rupees. मग आता आपल्याला निश्चितच इथं काय झालेलं आहे? प्रॉफिट झालेला आहे. सेलिंग प्राइस किती आहे? 22,050 रुपीज. ओके, तर इथं काय झालेलं आहे? प्रॉफिट झालेला आहे. आणि प्रॉफिटचं सूत्र काय आहे? SP मायनस CP. म्हणजे SP म्हणजे सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. SP किती आहे? 22,050 रुपीज मायनस 15,000. आता 22,050 रुपीज मधून 15,000 मायनस केल्यानंतर 7,050 रुपीज. इथं काय झालेलं आहे? आपल्याला फायदा झालेला आहे. तर लास्टला आपण इन्फॉर्मेशन मध्ये लास्टला काय लिहायचं? द जिजामाता वुमन्स WSG मेड अ प्रॉफिट. प्रॉफिट किती झालेला आहे बघा? 7,050 रुपीज. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. तर दुसरा क्वेश्चन जो आहे, प्रमोद बाउट 100 bunches ऑफ मेथी फेनुग्रीक. मेथी म्हणजेच काय? इंग्लिशमध्ये त्याला फेनुग्रीक असे म्हणतात. ग्रीन फॉर 400. इन अ सडन डाउनपोर 30 of the bunches on his handcraft got spoiled. He sold the rest at the rate of 5 per bunch. Did he make a profit or incur a loss? How much? तर प्रमोदने काय केलेलं आहे? 100 मेथीच्या जुड्या घेतलेल्या आहेत, म्हणजे पेंड्या घेतलेल्या आहेत 400 रुपयाला, आणि त्याच्यामध्ये त्यांना घेऊन येण्यासाठी त्याच्यामध्ये खराब झालेल्या आहेत 30 पेंड्याच. त्यामधल्या 30 बंचेस जे आहेत त्या खराब झालेल्या आहेत, स्पॉइल झालेल्या आहेत. मग आता आपण पहिल्यांदा इन्फॉर्मेशन लिहिताना काय करूया? द कॉस्ट प्राइस ऑफ price of 100 bunches of methi green is 400 rupees. 30 bunches काय झालेले आहेत? got spoiled झालेले आहेत. 100 मायनस 30 bunches केला पाहिजेत आपल्याला. त्यावेळेला 70 bunches काय राहिलेले आहेत? शिल्लक राहिलेले आहेत सोल्ड करण्यासाठी. ओके.
तर 100 बंचेस मधल्या 30 बंचेस जर खराब झाल्या तर 70 बंचेस काय राहिलेल्या शिल्लक राहिलेल्या आहेत. आता त्या पर पंचेस 5 रुपीजनं काय केलेलं त्या सेल केल्यात. द सेलिंग प्राइस पर बंच इज 5 रुपीज. मग आपल्याला टोटल आता 70 बंचेसची सेलिंग प्राइस काढली पाहिजे. द सेलिंग प्राइस ऑफ 70 bunches is equal to 5 multiply 7. 5 7 जा 35 and 0 is 350 रुपीज. मग आता इथं जी कॉस्ट प्राइस आहे ती 400 रुपीज आहे अँड सेलिंग प्राइस आहे ती 350 रुपीज आहे. त्यामुळे आपल्याला इथं निश्चितच काय झालेला लॉस झालेला आहे. हिअर द cost price is more than the selling price. Loss is equal to CP minus SP. CP किती आहे 400 मायनस SP किती आहे 350. म्हणजे आपल्याला लॉस कितीचा झालेला आहे इथं लॉस 50 रुपीजचा काय झालेला आहे लॉस झालेला आहे. समजलं मित्रांनो. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे शरद बाउट 1 क्विंटल ऑफ ओनियन्स फॉर 2000 रुपीज. लॅटर ही सोल्ड देम ऑल ॲट द रेट ऑफ 18 per kg. डिड ही मेक अ प्रॉफिट ऑर एन्क्युअर अ लॉस? हाऊ मच? शरदनं काय केलेलं आहे 1 क्विंटल ऑफ ओनियन म्हणजेच 1 क्विंटल ओनियन 2000 रुपयाला काय केलेलं आहे घेतलेला आहे विकत घेतलेला आहे. लॅटर ही सोल्ड आणि त्याच्यानंतर त्यानं तो विकलेला आहे पर केजी 18 रुपीज. बघा 1 क्विंटल म्हणजेच किती पहिला आपण ते आपल्याला पहिला बघितलं पाहिजे. 1 क्विंटल म्हणजेच किती 1 क्विंटल इज इक्वल टू 100 kg. 1 क्विंटल म्हणजेच 100 kg. द कॉस्ट प्राइस ऑफ 100 kg ऑफ ओनियन्स इज 2000 रुपीज. 2000 रुपीज आहे. मग आता सेलिंग प्राइस आपल्याला बघूया. सेलिंग प्राइस काढूया आपण पूर्ण पहिला. सेलिंग प्राइस पर केजी ऑफ ओनियन इज 18 रुपीज. टोटल आपल्याला पूर्ण 100 kg ची सेलिंग प्राइस काढली पाहिजे. द सेलिंग प्राइस ऑफ 100 kg ऑफ ओनियन इज इक्वल टू 18 multiply 100 1800 रुपीज. बघा इथं कॉस्ट प्राइस 2000 आहे आणि सेलिंग प्राइस किती आहे सेलिंग प्राइस आहे 1800 म्हणजे 1800 रुपये. तर इथं आपल्याला काय झालेलं आहे लॉस झालेला आहे मित्रांनो. तर आता आपण इथं स्टेटमेंट लिहू शकतो. हिअर द कॉस्ट प्राइस इज मोर than the selling price. आपल्याला काय झालेलं आहे लॉस. लॉस इज इक्वल टू CP मायनस SP. कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. CP 2000 मायनस सेलिंग प्राइस 1800 म्हणजे 200चा काय आपल्याला झालेला आहे तर लॉस. ओके समजलं ना मित्रांनो. आता पुढचं एक्झाम्पल आपण बघूया. आता आपण या प्रॅक्टिस सेट मधल्या शेवटचं एक्झाम्पल पाहू. कांताबाई बाउट 25 sarees फ्रॉम अ होलसेल्स मर्चंट्स फॉर 10,000 अँड सोल्ड देम ऑल ॲट
460 each. How much profit did कांताबाई get in the transaction? बघा इथं कांताबाईनं काय केलेलं आहे, 25 साड्या ज्या आहेत ते होलसेलमधून मर्चंटच्या दुकानातून 10,000 रुपयाला घेतलेल्या आहेत आणि प्रत्येक एक साडी 460 रुपयाला विकलेली आहे. हाऊ मच प्रॉफिट, तिला प्रॉफिट झालेला आहे, तर तो किती झालेला आहे ते विचारलेलं आहे. या ट्रान्झॅक्शनमध्ये किती प्रॉफिट झालेला आहे. पहिला आपण कॉस्ट प्राइस बघू. द कॉस्ट प्राइस ऑफ 25 sarees is 10,000 rupees. The selling price of one saree is 460 rupees. टोटल आपण आता सेलिंग प्राइस बघू. द सेलिंग प्राइस ऑफ 25 sarees. 25 साडीची आपण सेलिंग प्राइस बघू आता. 460 मल्टिप्लाय 25 म्हणजेच 11,500 रुपीजची काय आहे, सेलिंग प्राइस आहे. तर निश्चितच इथं काय झालेलं आहे, प्रॉफिट झालेला आहे. कोणाला, कांताबाईला. SP म्हणजे सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. 11,500 मायनस काय केलं पाहिजे आपल्याला, कॉस्ट प्राइस म्हणजे 10,000 केलं पाहिजे. मग ह्यातून निश्चितच तिला 1,500 रुपयाचा काय झालेला आहे, फायदा झालेला आहे. कांताबाई got a profit of 1,500 rupees. या अशा पद्धतीनं आपण प्रॅक्टिस सेट 31 प्रॉफिट आणि लॉस या टॉपिक मधला संपवलेला आहे. आता आपण नेक्स्ट चॅप्टर मध्ये प्रॅक्टिस सेट 32 सुरू करणार आहोत. थँक्यू मित्रांनो.